दैन्य चित्ता राजी असता श्रीराम. अहो त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र राजे झाले रामराज्य उणे काय आमासी वळल्या गाई म्हशी. आणि अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रानं राजे झाले. आता देवाधी देव प्रभू रामचंद्र राजे झाल्यावर त्या राज्यामध्ये जे काही लोक राहतात त्या लोकांनी काय कमी. अहो ज्यांच्या मनामध्ये जी कल्पना येईन ती प्रभू रामचंद्राच्या कृपेनं सफल होऊ लागली. आणि अशा पद्धतीनं त्या अयोध्या नगरीमध्ये रामराजा झाला. सर्वांना आनंद झालेला आहे. राज्य कार्य प्रजा पालन रात्रंदिवस करी रघुनंदन. तव कोणे काळी विदेह पूर्ण श्रीराम दर्शना पया. अहो त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र राजे झाले. आणि राजे कसे झाले? सर्व प्रजांचे सुख दुःख जाणणारे, सर्व प्रजांना आपल्या मुलासारखं लेकरासारखं सांभाळणारे राजे झाले. आणि रामराजे झाल्यावर काहीच उणं राहिलं नाही. सगळ्याला आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये एके दिवशी जे प्रभू रामचंद्राचे सासरे सीतेचे वडील जे विदेही जनक आहेत, देहात आहेत पण विदेही, देहात आहेत का नाहीत हे बी त्याला विदेही म्हणतात. आणि असे विदेही जनक आपल्या जावयाची कीर्ती ऐकून त्या ठिकाणी त्या अयोध्येमध्ये एक दिवशी आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर काय वृत्तांत आहे ते ग्रंथकर्ते सांगू लागलेले. नाम विदेही रूप विदेही देही पाहता तोही विदेही. विदेहासी देहाची नाही विदेही पाही कन्या ज्याची. अहो ते असणारे राजे जनक कसे होते? विदेही. विदेही म्हणजे देहात होते पण त्या देहाचा आणि त्यांचा काही संबंध नव्हता. त्या देहामध्ये असून ते विदेही होते. आणि अशा असणाऱ्या जनक राजाची जी मुलगी होती सीता तीही विदेहीच होती. आणि त्या विदेही जनक एक दिवशी त्या प्रभू रामचंद्राच्या इथं अयोध्येच्या नगरीमध्ये आलेले आणि त्याची कथा ग्रंथकर्ते सांगू लागले. ऐसा तो विदेही जनक आला ऐकोनी विदेही नायक. पुढे येऊनी नमस्कार सम्यक अति आदरे श्रीरामे केला. आणि असे असणारे जनक राजे अयोध्या नगरीच्या जवळ आलेत. आणि जनक राजे आलेत ह्याची वार्ता सेवकांनी प्रभू रामचंद्राला येऊन सांगितली. आणि प्रभू रामचंद्राला सांगितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र राजे जनक आपले सासरे आलेत म्हणून आपल्या सिंहासनावरून उठून त्या असणाऱ्या विदेही जनक राजाला त्यांची स्वागत करण्यासाठी स्वतः प्रभू रामचंद्र राजद्वाराच्या बाहेर आलेले. श्रीराम मने जी विदेह नरपती तुमचे नि आम्हा यश कीर्ती. तुमचे नि उप्र तेजे श्रीती पती रावणाधिक म्या मारिले. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र राजा जनकांच्या समोर आले त्यावेळेस त्यांना नमस्कार घातला. नमस्कार घालून त्या असणाऱ्या जनक राजांची स्तुती करू लागलेत. हे असणारे महाराज तुम्ही विदेही आणि तुमच्याच कृपा आशीर्वादानं आतापर्यंत मी या असणाऱ्या वनात गेलो. वनात जाऊन जे काही राक्षस आहेत दुर्जन होते त्या दुर्जनांचा मी संहार केला. आणि पुन्हा मी अयोध्येत आलो इतकं कार्य करण्यासाठी. तुमच्या आशीर्वादानंच एवढं कार्य मी केलं. असे तुम्ही महान राजेत असे प्रभू रामचंद्र त्यांची स्तुती करू लागलेले. तुमचे नि कृपे करून अलभ्य लाभ पावती जन. मी तरी तुमचा स्थापित दिन परी एक वचन अवधारी जे. प्रभू रामचंद्र राजा जनकांना सांगू लागले की महाराज अहो तुमच्या नुसत्या तुम्ही एखाद्याकडं कृपादृष्टीनं जर बघितलं तर त्या कृपादृष्टीनं बघितलेल्या भक्तजनांचे त्यांना उद्धारून जातात. त्यांच्या कार्य सफल होत आहे.
आणि मी तर तुमचा कितीतरी जवळचा सेवक आहे, तुमचा जवळचा आहे मी, आणि तुमच्या त्या आशीर्वादामुळं माझं कार्य, तुमच्या आशीर्वादानंच हे एवढं मोठं माझं कार्य सफल झालं, माझी कीर्ती झाली. पण माझ्या मनामध्ये एक अशी शंका आहे, आणि ती शंका प्रभू रामचंद्र राजा जनकांना विचारू लागलेले. मी करीन तुमची पूजा ते अंगी करावी जनक राजा. रत्नाभर भरणे स्वर्ण भोजान मम प्रीती जय जय. अहो महाराज, तुमच्या कृपा आशीर्वादानं मी एवढं मोठं माझी कीर्ती झाली, आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की मी तुमची आता या ठिकाणी षोडशोपचारानं मी पूजा करणार आहे, आणि माझी सेवकाची पूजा जी काही पूजा आहे त्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा, आणि ती पूजा स्वीकारून मला कृतज्ञता, मला कृतार्थ करा, माझी एवढी पूजाचा स्वीकार करा, अशी विनंती प्रभू रामचंद्र राजा जनकांना करू लागलेले. तव जनक म्हणे देवादी देवा आम्ही करावी तुझी सेवा. तो तू पूजी तोसी मुळीच्या भावा लक्षोनिया राजेंद्र. मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी विनंती केली की महाराज मला पूजा करू द्या, असं ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी राजा जनकांना विनंती केली, त्यावेळेस जनक राजे प्रभू रामचंद्राला बोलू लागले, हे देवा, हे रामा, अहो तुम्ही देवाधी देव आहेत, आणि तुम्ही देवाधी देव असल्यामुळं आमच्यासारख्या भक्तजनांनी आम्ही तुमची पूजा केली पाहिजे, तुमचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. पण तुम्ही आम्हाला मोठेपणा देऊन आमचीच पूजा करायची असं म्हणतात, असं जनक राजे प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले. तुझे दर्शने तृप्त झालो अकल्पित फळ पावलो. येत वरी येऊनी कतार्थ झालो सकळ लादलो पूजे ते. मग पुन्हा जनक राजे सांगू लागलेत की हे रामा, अहो मी माझ्या जनक नगरीमधून इथं अयोध्येमध्ये आलो, आणि अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर मला प्रभू तुम्ही मला भेट दिली, पण तुमचं दर्शन घेण्याचा मला लाभ झाला, ह्याच्यातच माझी सगळी पूजा आली. अहो तुम्ही देवादी देव आहेत, तुमचं दर्शन हीच सगळे मोठा लाभ आहे, आणि हीच मोठी आमची पूजा आहे, असे जनक राजे प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले. तू केली आभरणी पूजा ते म्या दोघी कन्येशी ओजा. देत असेस गा गरुड ध्वजान ऐकोनी श्रीरामराजा संतोषला. तू केली आभरणी पूजा ते म्या दोघी कन्येशी ओजा. देत असे गा गरुड ध्वजान ऐकोनी श्रीराम राजा संतोषला. मग जनक राजे म्हणू लागलेत की हे प्रभू, हे रामा, तुम्ही जी काही माझी पूजा अर्चा करणार आहेत, षोडशोपचारानं माझी पूजा करणार आहेत, ती माझी पूजा मी असणाऱ्या माझ्या मुलींना माझी जी काय पूजा केली का, ती तुम्ही जी पूजा करणार आहेत ही माझ्या मुलींना मी दिली, आणि तुम्ही जी पूजा केली त्या पूजेचा मी अंगीकार केला, असं समजितो, असं जनक राजे प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले. विदेहाचे करोनी पूजन कित्येक दिवस अयोध्येस राहून. मग विदेह निघाला मिथिलेसी जाण आज्ञा घेऊन चालिला. मग त्या असणाऱ्या राजसभेमध्ये प्रभू रामचंद्रांनी राजा जनकांची पूजा अर्चा यथासांग केली, आणि बरेच दिवस जनक राजे अयोध्यामध्ये राहिले. मग अयोध्यामध्ये राहिल्याच्या नंतर पुन्हा जनक राजे एक दिवशी आपल्या राज्याकडं जाण्यासाठी निघालेत. आता पाहुणे किती दिवस बी आले, आणि पाहुण्याच्यात किती दिवस बी राहिले तरी एक दिवशी जावंच लागतंय. त्याच न्यायानं जनक राजे आले, यथासांग राहिले, आणि पुन्हा एके दिवशी आपल्या राज्याकडे जाण्यासाठी निघालेले. श्रीराम म्हणे विदेहासी प्रयाण करावे आपले नगरासी.
सवे भरत बोळविल तुम्हासी नगरापर्यंत दिदला. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस जनक राजांनी आपल्या नगरीला जाण्याची इच्छा प्रभू रामचंद्राकडे दाखविली, त्यावेळेस प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणले की महाराज, तुम्हाला आता तुमच्या नगरीकडे जायचं आहे का? तर म्हणले काय हरकत नाही, पण तुम्हाला जनक नगरीपर्यंत पोहोचविण्यासाठी या ठिकाणाहून भरत तुमच्याबरोबर येईल आणि तुम्ही भरताला घेऊन पुन्हा तुमच्या नगरीकडे जा, असं प्रभू रामचंद्र जनक राजांना सांगू लागलेले. ऐकोनी श्रीरामाचे वचना जनके श्रीरामासी करोनी प्रदक्षिणा. चालीला पुण्या मितीला